आपण बनवणार आहे कच्च्या कैरीची चटणी, जी कधी पण तुम्ही खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, कधी कुठली भाजी नसेल तरी तुम्ही खाऊ शकता। तर त्या कच्च्या कैरीच्या मी दोन प्रकारे चटणी बनवणार आहे। एक लाल प्रकारची चटणी बनवणार आहे आणि हिरवी चटणी बनवणार आहे। तर बघा किती टेस्टी अशी चटणी बनवून तयार होते बघा। तर आता आपण चटणी कशी बनवायची ते पाहूया, चला। कच्च्या कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे बघा काय केलंय, ज्या कैरी होत्या दोन त्याचे साली काढून असे छोटे छोटे पीसेस करून घ्या। आपण एक हिरव्या प्रकारे बनवणार आहे आणि दुसरी लाल प्रकारे बनवणार आहे, असे दोन प्रकारे आपण चटणी बनवणार आहे। तर पहिले मी तुम्हाला हिरव्या प्रकारची चटणी करून दाखवते। तर त्या म्हणजे एक कांदा घालायचा आहे बारीक चिरून, तर असा कांदा मी घेतलाय। त्यामध्ये आपल्याला घालायची मिरची, 3 मिरच्या घेतल्यात। हे भाजलेले शेंगदाणे घेतलेत मी, त्याचे साली काढून घेतल्यात। हे शेंगदाणे घालूया। यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 पाकळ्या, अर्धा चमचा जिरे घालायचे, चवीप्रमाणे मीठ। मिक्सरला आपण बारीक करून घेऊया आधी। अशा प्रकारे जाडसर असं भरडून घ्यायचं। आता ही एक हिरवी चटणी आहे, तर यामध्ये आपण तडका देऊया। तर तडक्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया, इथे अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं, यामध्ये घालायचा आपल्याला कढीपत्ता। आता हा तडका आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा तडका आपण आपल्या चटणीवर घालूया आणि याला मिक्स करून घेऊया चमच्याने। आपण दुसऱ्या प्रकारची चटणी करूया। दुसऱ्या प्रकारच्या चटणीसाठी पण आपल्याला पहिल्यांदा कैरी घ्यायची साली काढून, एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा, लसूण पाकळ्या घालायच्या, लाल मसाला तिखट जसं प्रत्येकाचं असते त्याप्रमाणे 1.5 चमचा घालते। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा जिरं। हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। जाडसर असं भरडून घेतलंय। आता याला पण आपण वरतून तडका देऊया। सेम प्रोसेस करायची आपल्याला। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, तर यामध्ये कढीपत्ता घालूया, आपल्या चटणीवर घालून घेऊया। असं किती टेस्टी अशी चटणी बनवून तयार होते बघा। अशा प्रकारची चटणी तुम्ही पण करून बघा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।